मुलांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत? वॅक्सिन झालेलं आहे तुमचं? ताप वगैरे नाही आला ना? मजेत आहात का? कोणी राहिलेलं असेल वॅक्सिनचं तर त्यांना रजिस्ट्रेशन करायला सांगा आणि वॅक्सिन घ्यायला सांगा. आलं का लक्षात? पण वॅक्सिन घेतलं म्हणून निष्काळजी राहायचं नाही, तर काळजी पण घ्यायची आहे नेहमी सारखीच. ओके, चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. 12वीची विषय आहे मराठी. काल 3 कृती सोडवून झाले, 2 कृती सोडवून झालेल्या आहेत. आज आपण तिसरी कृती सोडवणार आहोत. पुढे घेते आता तिसऱ्या कृतीपर्यंत स्लाइड. हे झालं होतं ना, हे पण झालं, हे पण झालंय ना, ही कृती झालेली आहे. हे पण झालंय, कवितेचं पण झाली होती दुसरी कृती. इथपासून सुरू करावं लागेल आपल्याला. विभाग तिसरा आहे साहित्य प्रकार. कथा साहित्य प्रकार आहे आपल्याला आणि त्याला 10 गुण निर्धारित केलेले आहेत कृतीपत्रिकेमध्ये. कृती क्रमांक तिसरी आहे. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उतारा दिलेला आहे पुढे आणि साहित्य प्रकार कथा परिचय जो आहे त्यावर उतारा असणार आहे आणि त्यावर 4 गुणांच्या कृती निर्धारित केलेल्या आहेत. क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1 गुणांच्या साठी 2 चौकटीमध्ये उत्तरे लिहायचीत आपल्याला. कथेतील पात्रांचे वाचकांशी जवळीक साधण्यामागील कारण लिहा. ते इथे उत्तर लिहायचं आहे 1 गुणांच्या साठी. त्याचं उत्तर आहे कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते म्हणून वाचकांशी जवळीक साधली जाते. दुसरा आहे एका वाक्यात कथानकाचे प्रयोजन लिहा. ते पण 1 गुणाच्या साठी आहे. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचं प्रयोजन आहे. आणि ही दोन्ही पण उत्तर दिलेल्या परिच्छेदामध्ये आहेत. परिच्छेद काळजीपूर्वक वाचला की आपल्याला उत्तर सापडतं. हा परिच्छेद आहे पहा, कथा बीज. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे वा कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. आता आपण पाहूया कथानक म्हणजे काय. कथानकामध्ये घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव, वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेचा कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाही पण जपले जाते. कथाकारांच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. आता इथे एक उत्तर सापडलं आपल्याला. कथानकाचे प्रयोजन काय असते ते उत्तर, म्हणजे जी उत्तरं असतात ती इथेच असतात. पात्रचित्रण. पात्रचित्रण हा कथेचा महत्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते. इथे उत्तर सापडलं दुसरं. म्हणून वाचकांची त्या पात्राशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. आता या परिच्छेदावर आणखी कृती दिलेल्या आहेत. कृती आहेत क्रमांक 2, कारणे लिहा. कारण लिहायचे 2 गुणांच्या साठी. कथेत घटना हा भाग महत्वाचा ठरतो. त्याची 2 कारणं लिहायची 2 गुणांच्या साठी, य आणि र. त्यातलं एक कारण आहे कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत कल्पनेचे वास्तवाचे रंग भरतो. दुसऱ्या ठिकाणी लिहायचं हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो.
या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. अशा प्रकारे 4 गुणांचं हे कथेवर कृती येतात. आता पुढची कृती आहे पहा. आता लक्षात घेऊ, जो साहित्य प्रकार परिचय आहे त्यावर पॅरेग्राफ येणार, म्हणजे परिच्छेद येणार आणि त्यावर कृती येणार आहेत. पण पुढच्या 2 कथा आहेत आपल्याला, एक गडी आणि शोध, त्यावर मात्र कृती म्हणजे प्रश्न येणार आहेत, त्यावर परिच्छेद येणार नाही, हे लक्षात ठेवा. हा कृती आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. त्याला 6 गुण आहेत, म्हणजे 3 मार्क्स, 3 गुण असतील एका कृतीला. आणि त्यातली पहिली आहे कृती, कथेची कोणतेही 2 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. आता कथेची 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. आता त्यातलं पहिलं वैशिष्ट्य, त्यात कोणतीही 2 लिहा, सगळी नाही लिहायची, फक्त 2 लिहायची. कथेचं पहिलं वैशिष्ट्य आहे कथा मनोरंजन करते. त्याचं विश्लेषण लिहायचं. कथा मनोरंजन करते म्हणजे काय, तर कथा वाचताना वाचकाला खूप आनंद मिळतो, त्याचे मन कथेत गुंतून राहते. वाचक कथा वाचताना कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. त्याला नेहमी ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळतं. कथेमार्फत वाचकाला मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. माणसाच्या स्वभावाविषयीची त्याची जाण वाढते. काही कथा तर विनोद निर्मितीसाठीच लिहिल्या जातात. त्या कथांमुळे वाचक कळकळून हसतो. या सर्व बाबींमुळे वाचकाचे मनोरंजनच होते. कथेचे हे एक मोठे वैशिष्ट्य आहे. दुसरे वैशिष्ट्य, कथेमुळे संस्कार होतात, सुसंस्कार होतात. कथेमध्ये पात्र असतात, ती वास्तवातील माणसांसारखीच रंगवलेली असतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातून, घटना प्रसंगातून चांगल्या वाईट मूल्यांचे दर्शन घडते. कथेमध्ये चांगल्या व वाईट मूल्यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय दाखवलेला असतो. या संघर्ष दर्शनाने वाचकाला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. वाचक त्यातून बोध घेतो. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, मानवता अशा कितीतरी उदात्त मूल्यांचा वाचकाच्या मनावर संस्कार होतो. आपण स्वतःच्या जीवनात कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा याचे दिशादर्शन होते. हा एक सुसंस्कारच होय. दुसरी कृती आहे कथेच्या शोध या शीर्षकाची समर्पकता पटवा. कथेच्या शोध या शीर्षकाची समर्पकता पटवा, म्हणजे शोध हे शीर्षक त्या कथेला योग्य कसं आहे ते आपण सांगूया. शोध या कथेतील 1 रुपयाच्या नोटेचा शोध ही प्रक्रियाच मुळी मध्यवर्ती कल्पना आहे. त्या शोधाभोवती संपूर्ण कथा संपूर्ण फिरत राहते. कथेच्या सुरुवातीलाच उत्कंठावर्धक प्रसंग उभा राहिलेला आहे. त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. त्याचे कारण आहे 1 रुपयाची नोट. मग त्या नोटेचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. तो शोध घेण्यासाठी अपरात्री 12:30 नंतर कथानिवेदक, मुक्ता व अणू बाहेर पडतात. भिड्यांच्या घरी पोहोचतात. भिडे परळहून निघाले तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सी खाली एक म्हातारा माणूस आला. तो जिवंत राहणे अशक्य इतका गंभीर जखमी झाला होता. मग तिथून हॉस्पिटल, पोलीस स्टेशन अशी वळणे घेत भिडे दाम्पत्य घरी पोहोचते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या 1 रुपयाच्या नोटेशी भावनिक दृष्टीने जोडलेली आहेत. रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेरीला यश येते. नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते. अणूने सर्व हकीकत सांगितल्यावर एका 9-10 वर्षाच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशी ती नोट भावनेने जोडलेली होती हे स्पष्ट होते. मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याचीच मुलगी होती हे लक्षात येते. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. हरवलेली नोट मिळते. तो शोध घेता घेता अनु टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चिमुरड्या मुलीशी आणखी जोडली जाते. म्हणून शोध हे शीर्षक अतिशय समर्पक आहे. पुढची कृती आहे क्रमांक 3 ची, गडी. पुढची कृती आहे क्रमांक 3, गडी, वान नदी आणि वटवृक्ष या 3 प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशा प्रकारे घडवले आहे ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. आता आपण स्पष्टीकरण करूया. गडी, वान नदी, वटवृक्ष याचं गावामध्ये कसा बदल झालेला आहे ते आपण आता पाहूया. गडी हे गुरुजींचे प्रतीक आहे. गडी पूर्वी भक्कम होती, गावाला आधार होती.
माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याची गडीची वृत्ती होती. म्हणून गडीच्या पाटलांनी अभ्यासात हुशार असलेल्या बापूंच्या शिक्षणाचा सर्व भार उचलला. तेच गुरुजींनी केले. त्यांनी आपले सर्व आयुष्य गावाला अर्पण केले. काही काळ गावाला प्रगतीची फळे मिळालीच. साजरे गाव हे पारितोषिकही मिळाले. पण कालांतराने गावावर अवकळा आली, प्रगती खुंटली, गडी खचत गेली, बापू गुरुजी देखील खचत गेले. वान नदी हे गावातील जीवन प्रवाहाचे प्रतीक आहे. पूर्वी गरिबी होती, पण गावात निर्मळपणा होता. गावाच्या विकासाची स्वप्ने जणू काही वान नदी वाहून आणत होती. हळूहळू वान नदीचा प्रवाह आटत गेला. पाणी कमी झाले. शेवटी तर नदीने पात्रच बदलले. गावानेही आपला जीवन प्रवाहच बदलून टाकला. वटवृक्ष म्हणजे गावच होय. वान नदीच्या काठावर वटवृक्ष अंकुरला. हळूहळू वाढत गेला. मुलांना, वाटसरूंना तो आधार बनला. पण हळूहळू तोही सुकत गेला. गावही बापू गुरुजींच्या प्रयत्नांमुळे अंकुरला. त्याने विकासाची स्वप्न पाहिली. चांगले दिवसही आलते. पण उचापत्यांमुळे गाव उलट्या दिशेने प्रवास करू लागला. वटवृक्ष सुकत गेला तसा गावही सुकत गेला. एकंदरीत गावाची पडझड झाली. हळूहळू निराशामय गर्तेत गाव अडकत चालला. याचे दर्शन या तिन्ही प्रतीकांमधून घडते. क्रमांक 4 कृती आहे, कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. आवडण्याचं किंवा न आवडण्याचं कारण स्पष्ट करा. टॅक्सी ड्रायव्हर. मुलांना आवाज येते का? हॅलो मुस्कान, हो येतोय आवाज मॅम. येते का? येतोय ना? हो मी म्हटलं हो. आवाज मध्येच कट झाला की काय चेक करावं. स्पष्ट आवाज येत आहे, काही अडचण नाहीये ना? नाही नाही. ओके. कृती क्रमांक 4, कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला खूप आवडले आहे. तो साधा सरळ मनाचा सालस वृत्तीचा माणूस आहे. लबाड्या करणे, दादागिरी करणे किंवा दाखवेगिरी करणे, प्रदर्शन करणे हा त्याचा स्वभाव नाही. मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायी भाव आहे. तो दिवस रात्र टॅक्सी चालवतो. त्याला दुपारी जेवायलाही मिळाले नाही. मध्यरात्री तो उसळ पाव खातो. असा माणूस पैशासाठी हपापलेला असला तरी समजून घेता येईल, पण तो स्वभावाने सालस आहे हे त्याच्या वागण्यावरून दिसून येते. समाजात टॅक्सीवाल्यांना प्रतिष्ठा नाही, मानसन्मान नाही हे त्याला ठाऊक आहे. म्हणूनच भिड्यांनी आपणहून केलेल्या मदतीबद्दल तो त्यांचा अपार कृतज्ञ आहे. अणूची हकीकत ऐकल्यानंतर तो ज्या तऱ्हेने व्यक्त झाला त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भता दिसते. सर्वसाधारण नर्स रुग्णामध्ये मानसिकदृष्ट्या गुंतत नाही. अणू तशी नाही. अणूचे हे मोठेपण तो ओळखतो. त्या टॅक्सी ड्रायव्हर सारखी व्यक्ती विरळाच असते. अशा व्यक्ती समाजात खूप कमी असतात. म्हणून टॅक्सी ड्रायव्हर ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली आहे. अशा प्रकारे या 4ही कृतींच्या पैकी फक्त 2 कृती सोडवल्यात. मी मात्र तुम्हाला 4ही कृतींची उत्तरं सांगितलेली आहेत. आणि विभाग आहे हा 4था उपयोजित मराठीचा आहे आणि त्याला 14 गुण आहेत उपयोजित मराठीमध्ये. आणि खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या, 4च गुण आहेत. म्हणजे 2 गुणांच्या साठी 1 कृती आहे हे लक्षात घ्या. आणि 4 कृतींच्या पैकी 2च सोडवायच्या. त्यातली पहिली कृती, मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा. मुलाखत घेताना कोणकोणती काळजी घ्यायची ते आपण आता पाहूया. आता अतिशय सोप्या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी. दोन व्यक्तीच्या संवादाने मुलाखत फुलत जाते. मुलाखतकार मुलाखतीत महत्वाची भूमिका पार पाडत असतो.
मुलाखतीत रसिकांना समरूप करण्याचे कौशल्यपूर्ण काम मुलाखतकाराने करायचे असते. मुलाखती दरम्यान मुलाखतदात्याला सहज सोपे प्रश्न विचारणे, कमीत कमी प्रश्नातून अधिकाधिक बोलते करणे गरजेचे असते. मुलाखतीचा हेतू लक्षात घेऊन प्रश्नावली बनवणे केव्हाही योग्य असते. मुलाखत घेताना वेळेची मर्यादा लक्षात घ्यावी, त्यानुसार प्रश्नांची निवडही करावी, प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी. प्रश्नांचा क्रम ठरवताना वेळ आणि उपस्थित श्रोते यांची आवड लक्षात घ्यावी. मुलाखतदात्याचा अपमान होईल, अवमान होईल, उत्तर देताना संभ्रमाची स्थिती होईल, मूळ विषय भरकटणारे, तणाव, संघर्ष निर्माण होईल असे मुद्दे उपस्थित करू नयेत. मुलाखत प्रवाही होईल अशा पद्धतीने मुलाखतकाराचे संभाषण असावे. मुलाखती दरम्यान मुलाखतकाराने अनावश्यक हातवारे, हालचाली टाळल्या पाहिजेत. मुलाखती दरम्यान नियोजित वेळेचेही भान ठेवावे लागते. पुढची कृती आहे माहिती पत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा. पाहूया आपण माहिती पत्रकाची सोदाहरण माहिती. माहिती पत्रकातून कुठल्याही संस्था किंवा उत्पादन किंवा सेवा यांचा वैशिष्ट्यपूर्णरित्या परिचय होत असतो. माहिती पत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सहज प्रवेश करता येतो. जनमत आकर्षित करण्यासाठी कमी वेळात, कमी खर्चात विश्वसनीय माहिती ग्राहकाकडे माहिती पत्रकाच्या माध्यमातून पोहोचवता येते. पुस्तके, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, फर्निचर, स्टेशनरी, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, औषधे, विविध खाद्यपदार्थ, रेडीमेड कपडे अशा वस्तूंची माहिती पत्रके पाहावयास मिळतात. यासोबतच सिनेमागृह, सांस्कृतिक संस्था, बँका, पतपेढ्या, पर्यटन संस्था इत्यादी मध्येही समुदायाला आकर्षित करण्यासाठी माहिती पत्रकाची आवश्यकता असते. तसेच कला, संगीत, शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, बांधकाम, गृहसंकुल इत्यादी क्षेत्रातही माहिती पत्रक महत्वाची भूमिका बजावते. माहिती पत्रक हे विशिष्ट संस्था किंवा उत्पादन किंवा सेवा यांचा चेहरा असते असे म्हटल्यास अयोग्य ठरणार नाही. पुढची कृती आहे तिसरी, अहवालाची आवश्यकता लिहा. पान क्रमांक. मुलांना अहवाल आपल्याला वगळलेला आहे ना बहुधा. चला तरी आपण घेऊया. अहवालाची आवश्यकता लिहा. अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीक सारीक गोष्टींची नोंद अहवाल लेखनात घेतली जाते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या किंवा सभेच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना, उपक्रम यासाठीच निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या मदतीने संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणे शक्य होते. विविध संस्था, लघु उद्योग, हे मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या क्षेत्रात महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करायचा असेल तर आरंभी त्या संदर्भात योग्य माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते. अहवाल लेखनातून विशिष्ट कामाचे दस्तऐवजीकरण होत असते. भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. अहवाल जतन करून ठेवणे संस्थेसाठी उपयुक्त ठरते. शेवटची कृती आहे माहिती पत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच होय. माहिती पत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच होय. पाहू. माहिती पत्रक म्हणजे उत्पादनाची वैशिष्ट्ये सांगणारे परिचयात्मक पत्रक होय. माहिती पत्रकामुळे एका वेळी कमी खर्चात, कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत, मोठ्या जनसमुदायापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवता येते. माहिती पत्रकाचे नीटनेटके स्वरूप ग्राहकाला आकर्षित करीत असते. जनमत आकर्षित करण्यासाठी माहिती पत्रक ही पहिली पायरी असते. माहिती पत्रकाने व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद साधला जातो. माहिती पत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते, तर ग्राहकाला उत्पादनावर विश्वास ठेवता येतो. माहिती पत्रक उत्पादनाविषयी उत्सुकता निर्माण करून ग्राहकाला आपलेसे करत असते. पुढची कृती पाहूया आपण. आता आहे कृती. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा आणि 10 गुण आहेत. आता 2 कृती सोडवायच्या म्हणजे 5 गुणांच्या साठी 1 कृती आहे. आता इथे महत्वाची सूचना लक्षात घ्या
की तुम्हाला जेव्हा इथे मुद्दे दिलेले आहेत, की विषय दिलेला आहे आणि मुद्दे दिलेले आहेत, त्या प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण करत बसायचं नव्हे, तर सरळ लिहायचंय मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण असं न लिहिता सरळ प्रश्नाच्या उत्तराप्रमाणे लिहायचंय. एक, मुलाखतीची पूर्वतयारी खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. आता मुलाखतीची पूर्वतयारी लिहायचं आहे, पण मुद्दे तुम्हाला मार्गदर्शनासाठी दिलेले आहेत की त्या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्ही लिहायचं आहे. मुलाखतीची पूर्वतयारी आता आपण पाहूया. मुलाखतीची पूर्वतयारी. मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतीची पूर्वतयारी आवश्यक आहे. मुलाखतदात्याच्या माहितीचे संकलन हा पूर्वतयारीतला एक महत्वाचा घटक असतो. मुलाखतदात्याचे संपूर्ण नाव, आवडीनिवडी, शिक्षण, स्वकर्तृत्व, कार्यकर्तृत्व, पुरस्कार, लेखन, वैचारिक भूमिका इत्यादींची माहिती मुलाखतकाराकडे असली पाहिजे. मुलाखतीचा विषय, मुलाखतीचा हेतू, मुलाखत ऐकणारा, पाहणारा, वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. मुलाखतीसाठी समर्पक प्रश्नावलीचा समावेश पूर्व तयारीमध्ये करावा लागतो. मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही मुलाखतीपूर्व विचार करावा लागतो. दुसरी कृती आहे माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. खालील मुद्दे दिलेले आहेत. माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहायची आणि मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्याचं स्वतंत्र स्पष्टीकरण न करता सलग लिहायचे. माहिती पत्रकातून कुठल्याही संस्था, उत्पादन आणि सेवा यांचा परिचय होत असतो आणि जनमत आकर्षित करणे माहिती ग्राहकाकडे या माहिती पत्रकातून मिळते. म्हणजे परिचय पत्र असतं. छापील मजकूर वाचकाच्या मनाला आकर्षित करणारा असतो, त्यामुळे त्या मजकुराची ठेवण महत्वाची असते. माहिती पत्रक दिसलं की वाचता क्षणी वाचावं असं वाटलं पाहिजे. मजकुराची जागा, कागदाचा आकार, रंगीत छपाई, अक्षरांचा आकार, सुलेखन, समर्पक चित्र इत्यादी दृष्टीने ते वेगळं असावं लागतं. शीर्षक, बोधचिन्ह, घोषवाक्य यांचं स्थान नेमकं असलं पाहिजे. छपाई योग्य पद्धतीने असावी. कागदाचा आकार, मजकूर मांडणीला उठाव देणारा असावा. भाषा शैली अतिशय उत्तम असली पाहिजे. ग्राहकाला आकर्षित करणारी असावी. अशा प्रकारे माहिती द्यायची त्याची. पुढचे आहे कृती अहवालाची प्रमुख 4 अंगे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. अहवालाची 4 अंग आहेत ती आपण स्पष्ट करूया. अहवालाची 4 प्रमुख अंग आहेत. अहवालाची भाषा, प्रास्ताविक, अहवालाचा मध्य, अहवालाचा समारोप. त्यातला पहिला मुद्दा आहे अहवाल लेखनाचा आराखडा समजून घेताना 4 अंग विचारात घ्यावे लागतात. 1. अहवालाचे प्रास्ताविक. अहवालाच्या प्रास्ताविकात अहवालाचा विषय किंवा हेतू हे मुद्दे असणे अपेक्षित असते. कार्यक्रम किंवा समारंभ, विषय, स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षाचे नाव, पदनाम, उपस्थित मान्यवर, हुद्दे, अन्य उपस्थितांचा उल्लेख या बाबींचा समावेश असला पाहिजे. कार्यक्रमाचा प्रारंभ, स्वरूप, लक्षणीय कृती इत्यादी गोष्टींचा उल्लेख आवर्जून करावा. 2. अहवालाचा मध्य. संस्थात्मक सभा, कार्यक्रम, समारंभ यासाठी सहभागी व्यक्ती, त्यांचे विवेचन, उपक्रमांचे तपशील, उपक्रमांचे फलित, भविष्यातील योजना, नियोजन याबाबत क्रमवार मुद्देसूद विवेचन अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात अन्य सहभागी व्यक्तींच्या नावांचा उल्लेख, त्यांचे बोलणे निवडक स्वरूपात या टप्प्यावर लिहावे. 3. अहवालाचा समारोप. कोणत्याही सभा, कार्यक्रम, समारंभ यांच्यातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्वीता या संबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवावेत आणि अहवाल पूर्ण करावा. 4. अहवालाची भाषा. अहवाल लेखनाची भाषा सोपी, सहज आणि आकलन होईल अशी असावी. संस्थेचे कार्यक्षेत्र, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादीनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्द योजना करावी लागते.
प्रत्येक क्षेत्रात अहवालाची ठराविक भाषा विकसित झालेली असते. अशा भाषेचा अवलंब अहवाल लेखनात केला जातो. आणि चौथी शेवटची कृती आहे, खालील विषयावर अहवालाचे लेखन करा. आता त्यासाठी विषय दिलेला आहे, तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन. आता पहा इथे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन झालेलं आहे आणि त्याच्या अहवालाचा वृत्तांत तुम्ही लिहायचा आहे. ते तुम्ही लिहा, ते मात्र मी घेत नाहीये. यापैकी 2च सोडवा. महत्वाचा प्रश्न आहे उपयोजित मराठीवरील, याची तयारी करा. आणि शेवटचा प्रश्न आहे विभाग 5 व्याकरण व लेखन. त्याला 20 गुण आहेत. व्याकरणाचे 10 गुण म्हणजे आणि लेखन निबंध लेखनाला 10 गुण. कृती क्रमांक 5 सूचनेनुसार कृती करा. एक गुण आहे. क्रमांक 1 योग्य पर्याय निवडा. पांढरा रंग सर्वांना आवडतो. आता वरील वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य ओळखा. आता पहा, पांढरा रंग सर्वांना आवडतो या वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य ओळखायचं आहे. त्याचं उत्तर आहे पांढरा रंग कोणाला आवडत नाही. म्हणजेच काय, तर पांढरा रंग सर्वांना आवडतो. क्रमांक 2 सूचनेनुसार कृती करा. 1 गुण आहे त्याला सुद्धा. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. आता हे विधानार्थी वाक्य, वाक्याचे उद्गारार्थी करा. उद्गारार्थी वाक्य करायचं, किती विलक्षणता आढळते आजच्या जीवनात. क्रमांक 2 दुसरं वाक्य पाहूया आपण. योग्य पर्याय निवडा. ताण तणाव या सामासिक शब्दातील समास ओळखा. 1 गुण आहे, तो आहे समाहार द्वंद्व समास. 2 वनभोजन या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. त्याला 1 गुण आहे, तो आहे विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे वनातील भोजन, त या सप्तमी तत्पुरुष समास, पण विभक्ती तत्पुरुष समास लिहिलं तरी चालेल. क्रमांक 3 योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. सगळे खुश होतात या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. तो आहे कर्तरी प्रयोग, म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते. आता सगळे खुश होतात, सगळेच्या जागी ती लिहिलं किंवा तू ते असं जर आपण बदलला करता, तर होतात हे क्रियापद बदलतं. म्हणून हा आहे कर्तरी प्रयोग. पुढचा आहे र योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. ते आहे माहुताने हत्तीस बांधले. आता कर्ता माहूत, हत्ती, कर्म हे दोन्ही ठिकाणी जरी आपण बदललं, त्याचं लिंग वचन बदललं तरी सुद्धा बांधले हे क्रियापद बदलत नाही, म्हणून ते भावे प्रयोग. 4 योग्य पर्याय निवडा. ओठ कशाचे, देठची फुलल्या पारिजातकाचे. वरील काव्य पंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. 1 गुण आहे, तो आहे अपनहुती अलंकार. इथे पर्याय दिलेले हे अपनहुती अलंकार. पुढचा आहे उपमेय ओळखा. 1 गुण आहे. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. वरील वाक्यातील उपमेय ओळखा. उपमेय नयन, उपमान कमळ पाकळ्या. उपमेय नयन, उपमेय ज्याची उपमा द्यायची ते आणि ज्याला उपमा द्यायची ते. उपमेय आणि उपमान लक्षात ठेवा. पुढे आहे क्रमांक 5 योग्य पर्याय निवडा. पाकपशार होणे. वरील वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा. पाकपशार होणे याचा अर्थ पळून जाणे, आणि त्याच्यासाठी 1 गुण आहे. 1 नंतर 2 पाकपशार होणे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. चोर चोरी करून पाकपशार झाला. आता चोर चोरी करून पळून गेला असं लिहायचं नाही, तर जो मूळ वाक्प्रचार आहे त्याचा उपयोग करायचा आहे वाक्यात. चोर चोरी करून पाकपशार झाला असं त्याचं पूर्ण लिहायचं आहे. यानंतर आहे शेवटची कृती किंवा लेखन. खालील कोणत्याही एका विषयावर 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 गुण आहेत. आता विषय दिलेले आहेत. आमची अविस्मरणीय सहल, माझा आवडता कलावंत, वृत्तपत्राचे मनोगत, झाडे बोलू लागले तर, पर्यावरणापुढील आव्हाने. अशा प्रकारे 5 पैकी एका विषयावर तुम्ही निबंध लिहायचा आहे. 5 प्रकार दिलेले आहेत, त्या 5 प्रकारावर निबंध तुम्ही लिहायचा. अतिशय सोपे सोपे विषय आहेत. निबंध लेखन करताना असं प्रश्नपत्रिकेत किंवा कृतीपत्रिकेत जसं शेवटी दिलेला आहे
तसंच तुम्ही सुद्धा शेवटी निबंध लिहा. कारण तुम्ही सुरुवातीला निबंध लिहिला तर त्याला वेळ किती द्यावा हे तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून निबंध नेहमी शेवटी लिहा आणि वेळेचं नियोजन करा. उरलेल्या वेळामध्ये उत्तरपत्रिका जी लिहिलेली आहे ती एकदा चेक करायची सवय ठेवा, म्हणजे तुमचं काम अगदी सोपं होईल. धन्यवाद. जर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडलं तर युट्यूबला जाऊन तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील या व्हिडिओची लिंक शेअर करा. पत्रिका मी सोडवून दिलेली आहे. खरं तर तुम्ही पुन्हा एकदा सराव केला पाहिजे प्रश्नपत्रिकेचा. आणि यापेक्षाही आणखी प्रश्नपत्रिका मी युट्यूबच्या चॅनलवर टाकलेल्या आहेत. काही उत्तरासहित आहेत, काही उत्तर नसलेली आहेत, त्या सुद्धा तुम्ही सोडवू शकता, म्हणजे तुमचा सराव होईल. आणि लेखनाचा सराव ठेवा. बोर्ड परीक्षा ऑफलाईनच होणार आहे हे लक्षात ठेवा. ओके, चला बाय बाय. निरोप घेऊया. सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तब्येतीची काळजी घ्या. ओके, बाय.